नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर आवरून तयार झाला. तुम्हाला तर असं माहिती की तुमचा ब्लॉगर आहे सध्या राजमाचीच्या पायथ्याला आणि आवरून तयार झाल्यानंतर पहिल्यांदा ट्रेकच्या आधीची परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन म्हणजे पोहे खाणे. आणि हे फवं खाल्ल्यानंतर आपण ट्रेकला जाणार आहे. आणि तुम्हाला सांगतो की इथं आदिनाथ म्हणजेच डॉक्टर साहेबांनी स्वतः आपल्याला बिस्किट बुडवून दिलेलं आहे असं चहामध्ये. त्यानंतर ट्रेकला सुरुवात झाली आहे. स्वतः डान्सर नवा आणि सगळी टीम ट्रेकला निघालेली आहेच. त्यासोबतच ही आपल्या मागची गँग आहे सगळी. तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये हात वर म्हणले की हात वर येणारच, विषय नाही. एवढी गँग बाहेर का नाही, हात वर म्हणले फक्त 1-2 शिवाय द्यायला लागते, त्याशिवाय हात वर घेतात. त्याच्यानंतर आसान रस्ता मी चुनताही नाही, सगळी चांगल्या रस्त्यानं चालली. पण अंगात मस्ती एवढी की या दगडावरनं चढायची खूप इच्छा झाली. पण मधून चढून वर गेलो. त्यानंतर वरती गेलो, गीत वगैरे तेजस दादांनी घेतले. आणि तुम्हाला सांगतो हा जो अनुभव असतो ना, तो ट्रेक कंप्लीट केल्यानंतरचा खूप भारी असतो. तिथं अनएक्सपेक्टेडली आपले फॅन भेटले आणि त्यांनी भेटल्यानंतर खूप छान वाटलं की तिथं पण आपल्याला फॅन मुवमेंट अनुभवायला मिळाली. त्यानंतर उतरायला लागलो होतो, कारण राजमाचीला 2 किल्ला, दुसरा किल्ला चढण्याचा जो योग होता तो आमच्या नशिबात नव्हता पावसामुळे, कारण आम्हाला जायची पण इच्छा नव्हती. त्यानंतर आवरून तयार झालो आणि रोहित इथं असा का बसला होता काय माहीत नाही. रोहित जाऊ दे, आता उद्या बघ तू बोलाव. आणि त्यानंतर जेवण, ट्रेक संपून आल्यानंतरचं जेवण करण्याचं सुख म्हणजे ते शब्दात मांडता येतच नाही, तुम्हाला सांगतो. त्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला. पण हे सगळेजण पळत आहेत, कारण टर्नमध्ये पुढच्या गाड्या थांबवायच्या होत्या, आपली बस बसत नाही म्हणून. शिवराज धाब्यावरती पोहोचलो होतो फलटणला आणि तिथं मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतलं आणि आता घरी आलेलो आहे. मी पण झोपतो, तुम्ही पण निवांत.